नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. स्त्री पुरुष बीजदोष आणि यशस्वी आयुर्वेद चिकित्सा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ वैद्य विनेश चंद्रकांत नगरे सर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप स्वागत. धन्यवाद. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते. वैद्य विनेश चंद्रकांत नगरे हे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ असून आयुर्वेदातील MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतलेली आहे. गेली 25 वर्ष ते पुणे आणि मुंबईत रुग्णांना सेवा प्रदान करतायत. तसंच अनियमित मासिक पाळी, PCOD, थायरॉईड, एंडोमेट्रिओसिस तसंच ट्यूबल ब्लॉकेजेस, पुरुषांमधील शुक्राणूंच्या समस्या यासाठी आयुर्वेदातील यशस्वी उपचार श्री माऊली विश्व या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. तसंच प्रथमच IVF करायला सांगितलेल्या तसंच IVF करूनसुद्धा संततीप्राप्ती न झालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वीरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त भारतातल्याच नाही तर परदेशातीलही अनेक रुग्णांना त्यांनी उपचारांबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच पुणे येथे सदाशिव पेठ, पुंडरी, भोसरी तसंच पिंपळे सौदागर आणि मुंबईत दादर पश्चिम येथे तसंच नवी मुंबईमध्ये पनवेल आणि कामोठेमध्ये डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे यांचे क्लिनिक्स आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्यांच्या OPDत त्यांना भेट देऊ शकता. यानंतर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, मात्र त्याआधी तुम्हाला जर या कार्यक्रमात थेट सहभागी व्हायचं असेल आणि डॉक्टरांना तुमच्या मनातले प्रश्न विचारायचे असतील तर आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 02269302444. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुरुषांमध्ये जो बीजदोष असतो तर अशा वेळी ज्यांना IVF करायला सांगितलेलं आहे पण यश मिळत नाही, अशांना आयुर्वेदात काय चिकित्सा सांगितलेली आहे? निश्चितच. बेसिकली स्नेहा, गेले 25 वर्ष श्री माऊली विश्व आयुर्वेद एक गुणवत्तापूर्ण सेवा देत आहे. शेकडो पेशंट आम्ही ह्याच्यापर्यंत पाहिलेले आहेत, स्त्री असो पुरुष असो. सगळ्यात महत्त्वाचं, आपण पेशंट वंध्यत्वाकडे वळाला की स्त्रियांचे रिपोर्ट जास्त करतो, पुरुषांकडे फारसं पाहत नाही. पण पुरुषांचा प्रॉब्लेम फार वाढल्यानंतर मग अगदी IVF सांगायला लागलं मग आपल्याकडे आलं, असं व्हायला नको. म्हणून मग पुरुषांचे प्रॉब्लेम आपण पहिल्यांदा चर्चा करायला पाहिजे. पुरुषांमध्ये साधारणपणे शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे किंवा शुक्राणूंच्या रचनेमध्ये काही दोष असणे, मॉर्फॉलॉजिकल डिफेक्ट असं काही गोष्टी असतात. त्यात काउंट कमी म्हणजे किती, अगदी 1 मिलियन, 0.1 मिलियन असा काउंट असेल तर अशा पुरुष रुग्णांना IVF सांगितलं जातं. अशा वेळेस IVFकडे वळण्यापूर्वी हा काउंट नैसर्गिकपणे वाढवता येईल का असा विचार करावा लागतो. आणि हा विचार करताना बेसिकली आपण हे पाहतो की त्या पेशंटमध्ये नक्की अडचण काय. एका पेशंटचं मुद्दाम तुम्हाला उदाहरण सांगतो, ज्याला नुसतंच IVF नाही तर स्पर्म डोनर म्हणजे पुरुषांचं बीज दुसऱ्या पुरुषाचं घेणं आणि स्त्रीचं मात्र बीज सेम राहणार, मुलगा तुमचाच राहणार, म्हणजे जे काही मुलगा मुलगी होईल ते. मग त्यांना ते ऐकल्यानंतर टेन्शन आलं. ती पेशंट जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा पुरुषाचा काउंट 0.1 मिलियन म्हणजे फक्त 1000 असं म्हणतात त्याला, कारण जनरली 1 मिलियन म्हणजे 10 लाख असा असतो. 0.1 मिलियन काउंट होता. मोटिलिटी 100% इमोटाईल, एकही स्पर्म हालचाल करणारा नाही. त्यांना सांगितलं की हा अतिशय खराब रिपोर्ट आहे, तुम्हाला आता IVF शिवाय पर्याय नाही, तेही स्पर्म डोनर घ्या. पेशंट म्हणले ठीक आहे, थांबूयात थोडंसं, आयुर्वेदाकडे जाऊयात. पेशंट जेव्हा आम्हाला भेटला तेव्हा आम्हाला सांगितलं की बीजाची चिकित्सा करताना सगळ्यात महत्त्वाचं, सप्तधातूंची चिकित्सा केल्यानंतर शुक्रधातूची निर्मिती होते, शुक्रधातूतून बीज तयार होतं. त्यामुळे शरीरात जे काही घडामोडी घडतात त्यात अस्वस्थपणा, अस्थिरपणा असेल तर तो दूर करावा लागेल. मग प्रकृती बघितलं लक्षात आलं की त्याचं बेसिकली मानसिक आणि शारीरिक ताणतणाव जास्त होता, उशिरा झोपणं, सकाळी पहाटे खूप लवकर उठणं, त्यामुळे विश्रांती नाही, वजन खूप जास्त, 87-88 वजन, उष्णता खूप शरीरात. त्यामुळे मग पंचकर्मातलं वमन आणि विरेचन हे 2 पंचकर्म करून घेतली. त्यानंतर रसायन चिकित्सेतली काही औषधं सुरू करून दिली आणि साधारणपणे 5 महिन्यामध्ये दिनचर्या बदलल्यानंतर काउंट 36 मिलियनपर्यंत पोचला आणि नॅचरली गर्भधारणा झाली. मिसेसला PCOD होतंच, ते पण ट्रीट केलं, पण त्यामुळे IVF नव्हतं सांगितलेलं. IVF हे पुरुषांच्या बीजामुळे सांगितलं होतं. त्यामुळे पुरुष बीजाची ट्रीटमेंट जर काटेकोरपणे व्यवस्थित केली तर नक्कीच चांगला फरक पडतो. बऱ्याचदा काउंट खूप चांगला असतो, मोटिलिटी अगदीच 2%, 0% असते. अशा वेळेस क्षमता वाढवणं हे फार अवघड नसतं. फक्त त्यासाठी योग्यरित्या दिनचर्या पाळणं, व्यसनांपासून दूर राहणं,
अतिशय नमकीन आहार असेल तर तो कमी करणं, जास्त तिखट चमचमीत न खाणं असं जर लक्षात ठेवलं तर नक्कीच पुरुषांमध्ये चांगला फरक पडू शकतो. नक्कीच. नाशिकवरनं खरं तर राहुल पाटील आपल्याबरोबर एक प्रेक्षक जोडले गेलेत. तुम्हाला प्रश्न विचारायचा त्यांना एक फोन घेऊया आपण. राहुलजी नमस्कार, डॉक्टरांना प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. विचारा हॅलो. राहुलजी. सर माझा प्रश्न असा होता, आमचे मॅडम आहेत ना त्यांना खूप प्रॉब्लेम आहे पायाचा. हां तर ते कशामुळे होता सर? तिच्या ते खाण्यामुळे आणि पाळीचा प्रॉब्लेम आहे का पायाचा प्रॉब्लेम आहे? 6-7 महिने झाले हां, तर तिथे एक पाय पूर्ण दुखतो असं एक साईडने. बरं बरं, ठीक आहे, सांगतो. बेसिकली आत्ताचा प्रश्न हा खरं मासिक पाळी संबंधित नाही. एक पाय दुखत असेल तर याचा अर्थ कमरेतल्या मणक्यांमध्ये जे काही चकत्यांमधली गॅप असते ती कमी झाली असेल तर नव दबलेली असते. अशा वेळेस कमरेचा एक एक्सरे किंवा MRI काढून घ्या. दबलेला आहे का पहा. नियमितपणे त्याला तेल लावा. कमरेचे व्यायाम करायला सुरुवात करा. बसण्याची पोझिशन थोडी चेंज करा, म्हणजे ताट बसायला सुरुवात करा. पाकून बसत असाल तर एवढं केल्यानंतर आयुर्वेदातलं कटिबस्ती, बस्ती किंवा पिंडसेत केल्यानंतर कमरेचा प्रॉब्लेम जर सुटला तर पायाचा प्रॉब्लेम नक्की सुटू शकतो. याच्या जोडीला अगदीच गरज पडली, किडनीचा प्रॉब्लेम असेल तर लघवी तुम्हाला टेस्ट करायला लागेल आणि ते केल्यानंतर तुम्ही पुढचं बघू शकाल. डॉक्टर, मला खरं तर आता PCOD विषयी विचारायचं आहे. अनेक मुलींना PCODने ग्रासलेला आहे. तर याविषयी पण आयुर्वेदात काही चिकित्सा आहे का आणि त्याची काही उदाहरणं आहेत का आपल्याकडे यशस्वी? निश्चितपणे स्नेहाताई, बेसिकली PCOD हा खरंच मोठा गहन प्रश्न आहे असं नेहमी म्हटलं जातं. याचं कारण टीनेजर मुली, वयात आलेल्या मुली, महिला, अगदी 40शीतल्या महिलांना देखील PCODचा खूप त्रास होतो. PCOD म्हणजे काय त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपल्याकडे आहे, तो आपण आत्ता नक्की पाहूयात. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत अंतःस्रावांचा आजार आहे. योनी भाग, गर्भाशय, बीजांडकोश आणि बीजवाही नलिका हे प्रजनन संस्थेचे प्रमुख भाग आहेत. सामान्यतः अंडकोशामध्ये बीजांडाची क्रमाने वाढ होत जाते. परिपूर्ण झालेले बीज बीजांड फोडून अंडकोशातून बाहेर पडते. ते बीजवाही नलिकेत वहन केले जाते. PCOS मध्ये मात्र बीजांडाची पूर्ण वाढ होऊ शकत नाही. अपूर्ण वाढ झालेली ही बीजांडे बीजकोशाच्या आत साठत जातात. यालाच पॉलिसिस्टिक ओव्हरी असे म्हणतात. वाढ पुरेशी होत नाही किंवा गाठी होतात आणि त्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही. आता PCOD मध्ये काय होतं तर बीजकोशातील गाठी, बीज निर्मिती वेळेवर न होणं, बीजांडाचा आकार पुरेसा न वाढणं, बीजांडाची वाढ होऊनही गाठ होणं, ह्यात मल्टिपल गोष्टी म्हणजे अगदी जवळपास 100 प्रकारे गोष्टी घडत असतात. आणि ह्या सगळ्यांमुळे सगळ्यात महत्त्वाचं मासिक पाळी अनियमित होते किंवा बीज निर्माण नीट न झाल्यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. म्हणजे लग्न झालं आहे, पाळी पण चालू आहे, पण अनओव्युलेटरी सायकल आहे, ओव्युलेशन होतच नाही. मग काय करायचं? मग अशा वेळेस PCODची सिस्टमॅटिक चिकित्सा केली तर खूप चांगला आणि लवकर फरक पडतो. तरुण मुलीमध्ये काय समस्या दिसतात? अनियमित मासिक पाळी आहे, त्वचा काळवंड आहे, पिंपल्स, मुर्म आहेत, वजन वाढतं, डोक्यावर केस गळायला लागतात, पुरुषांप्रमाणे लव चेहऱ्यावर दिसायला लागते, चिडचिड, कंटाळा किंवा नैराश्य होतं. PCODच्या एका पेशंटचा अनुभव मी तुम्हाला मुद्दाम ऐकवतो, ज्याला आम्ही प्रायमरी ट्रीटमेंट दिली होती. पहिली प्रेग्नन्सी सहज राहिली, दुसऱ्या प्रेग्नन्सीला ट्रीटमेंट घ्यावी लागली नाही. तो अनुभव आता पाहूयात आपण. मी डॉक्टर नगरेंकडे PCODसाठी गेली होती 2012 साली आणि तेव्हा माझं 6 मंथ्समध्ये PCOD क्लिअर पण झालं. जे काय हॉर्मोनल इम्बॅलन्स होते तेही झालं बरं. नंतर मला 2 मुलं पण आहेत आता, एक 6 वर्षाचा, एक 1 वर्षाचा. मी डॉक्टर नगरेंकडेच प्रेग्नेन्सीमध्ये पण मेडिकेशन्स घेतलेले आणि दोन्हीही माझे नॅचरली कन्सीव्ह झालेले आहेत. डॉक्टर, यानंतर संजयजी बुलढाण्यावरून आपल्याबरोबर जोडले गेले. त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. संजयजी नमस्कार, डॉक्टरांना प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम. हां डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार, बोला. सर मला असा जरा माझा वेगळा प्रश्न आहे. एखाद्या वेळेस काय होतं, काही स्त्रियांची जे कुटुंब कल्याणचे ऑपरेशन होतात तर ते गर्भपिशवीचे ऑपरेशन होतात तर काही वेळेस स्त्रियांना खूप त्रास होतो. त्या वेगळा
तो वेगळा त्रास होतो ना स्त्रियांना. हो हो. हा माझा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आपण जे ऑपरेशन होतंय कुटुंब कल्याणचं, तर ते ऑपरेशन वगैरे असं दुसरं ते ऑपरेशन परत तसं करून आपण बाळाला परत जन्म घालू शकतो का? असं काय आहे का? सांगतो. येस, चांगला प्रश्न आहे. खरंच खूप छान प्रश्न आहे. बेसिकली ट्युबेक्टमीचं ऑपरेशन केल्यानंतर ट्युबेक्टमी इंड्युस्ड म्हणजे बीजवाही नलिकेतून गर्भाशयात येणार नाही असा आपण त्याचा मार्ग बंद करून टाकतो. त्याचा एक फायदा प्रेग्नन्सी परत राहत नाही. पण दुसरा तोटा असा असतो की बीज येतंय आणि बीजांड म्हणजे गर्भाशयात रुजतंय का नाही रुजतंय याचा एक सिग्नल असतो. तो जर तुटला तर कधी कधी गर्भाशयातली जमीन कमी वाढायला लागते, तर मासिक पाळीचं अंगावरून कमी जायला लागतं, किंवा जमीन जास्त वाढली तर अंगावरून जास्त जायला लागतं. त्याच्यामुळे कधी कधी पोटात दुखतं. ह्या समस्या साधारणपणे एक 6 ते 8 महिने चिकित्सा केल्यानंतर कमी कमी होऊ शकतात. त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. दुसरा प्रश्न तुम्ही विचारलात की हे ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा प्रेग्नन्सी राहू शकते का? निश्चितपणे राहू शकते. त्याला एक ऑपरेशन करायला लागतं. त्याला रिकॅनलायझेशन म्हणजे जसं ट्यूब काढून बांधून टाकली तशी ती 2 टोकाला जिथं चांगलं टोक आहे ते ओपन करायचं आणि ते जोडून टाकायचं. असं करता येतं, पण त्यासाठी आधी औषध भरून HSG हिस्टेरोसल्फिंगोग्राफी नावाचा एक एक्सरे असतो, तो काढावा लागतो. गर्भाशयापासून थोडं लांब जर ट्यूब बांधली असेल तर ते ऑपरेशन सक्सेसफुल होतं. गर्भाशयाच्या जवळ जर ट्यूब बांधली असेल तर मात्र सक्सेस रेट थोडा कमी असतो. त्यामुळे ते बघितल्यानंतर रिकॅनलायझेशन करून पुन्हा प्रेग्नन्सी राहिलेली अनेक पेशंट असतात. नक्की सर. यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा साम संजीवनी, कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत वैद्य विनेश चंद्रकांत नगरे. सर, यानंतर PCODशी संबंधित आणखी काही उदाहरणं आपण पाहू शकतो का? निश्चित. स्नेहाताई, बेसिकली काय होतं, खूप काम करणाऱ्या महिलांमध्ये हा प्रॉब्लेम सापडतो. म्हणजे आता IT सेक्टरमधल्या महिला, एक महिलेचं उदाहरण सांगतो. 30 वर्षाची स्त्री आमच्याकडे आली होती. IT सेक्टरमध्ये जॉब, दुपारी साधारणपणे 1ला वगैरे जॉब सुरू व्हायचा, रात्री 9-9:30 पर्यंत जॉब चालणार. मग त्यानंतर ती स्वयंपाक बनवणार, मग जेवणार, मग झोपणार. त्यामुळे सकाळी उठायला उशीर. प्रकृती अतिशय बारीक, 41-42 किलो वजन असेल. आणि या सगळ्यांमुळे सतत शरीर अस्थिर झाल्यामुळे PCOD तर आलंच, त्याबरोबर शीतपित्त म्हणजे अंगावर पित्ताच्या गांधी उठणं, सारखंच जळजळ होणं, मळमळ होणं, अशा गोष्टी सुरू झाल्या. पेशंट जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा PCOD असं डायग्नोसिस न करता तिच्या बाकी सगळ्या समस्यांचा विचार करून चिकित्सा ठरवली गेली. तिला वमन दिलं गेलं. वमन केल्यानंतर एकदा विरेचन करून घेतलं आणि मग बस्ती करून घेतला. तिन्ही गोष्टी केल्यानंतर शरीर इतकं स्थिर झालं की तिचं हळूहळू वजन वाढायला लागलं. 41चं वजन साधारणपणे 48-49 पर्यंत गेलं. मग फलघृताचा उत्तर बस्ती करून घेतला आणि गर्भधारणा अगदी एक 6 ते 7 महिन्यात लगेच होऊन गेली. आता या सगळ्या उपचार करताना तिच्या शरीरातला कोरडेपणा, उष्णता, वाढलेला कफाचं प्रमाण, हे तीनही दोषांचं प्रमाण वेगळ्या प्रकारे वाढलं होतं, बारीक चण असूनही. याचा विचार करून चिकित्सा केली गेली आणि मग प्रेग्नन्सी राहिली. तशाच एका पेशंटचा जी प्रेग्नन्सी राहिली आणि आता जस्ट काल आम्हाला भेटायला बाळ घेऊन आले, त्यांचा एक फोटो मी तुम्हाला दाखवला आहे. बेसिकली असं आनंद होतो याचं कारण PCODमुळे कित्येक वर्ष पेशंट समस्येने ग्रासलेली असते, तिला कळत नसतं नक्की काय करायचं आहे. आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या ह्याचं इतकं छान उदाहरण दिलेलं आहे की त्याच्यामुळे पेशंटची दिनचर्या खूप छान लावता येते. जीवनशैली इतकी चांगली लावता येते की तिचं आयुष्य स्थिर होतं. स्थिर झालेल्या आयुष्यामध्ये ऊर्जा प्राप्त होते. ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर बीज निर्माण होणं ही फारशी मोठी गोष्ट राहत नाही. पेशंटचं म्हणणं असतं, डॉक्टर पाळी याचं औषध द्या. पण आम्ही म्हणतो पाळी नीट करण्याचं औषध देऊ. पाळी आली, नॉर्मल आली की आपोआप PCOD कमी होणारच आहे. त्यामुळे PCOD कॅनॉट बी क्युअर्ड, ह्याचं काही टेन्शन घेऊ नका. PCOD निश्चित बरं होतं, फक्त त्यासाठी सिस्टमॅटिक चिकित्सा करावी लागते. नक्कीच. डॉक्टर, आणखी अशी खरं तर टेस्टिमोनी जी आहे आपल्याला काही पाहायला मिळतील का? आणखी बरेच अनुभव तुमच्याकडे असतील, ती उदाहरणं आपण निश्चित. पाहूया. एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. वर्षाआधी मला एंडोमेट्रिओसिस झालं होतं. मी डॉक्टर विनेश नगरे यांच्यासोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि मला लगेच रिझल्ट भेटला. 2 महिन्यात मी कन्सीव्ह केलं आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मी ॲलोपॅथिक सोबत आयुर्वेदिक औषधं घेत होती विनेश नगरेंची, आणि ज्यामुळे मला खूप हेल्प झाली आणि मला 9 महिन्यांनंतर बाळ झालं आणि आज तो 9 महिन्यांचा आहे आणि खूप छान आणि ठणठणीत. सो येस, आयुर्वेदा इज ग्रेट. बेसिकली आपण आत्ता जो पेशंट पाहिला तो थेट PCODचा पेशंट नव्हता, पण बीजांडकोशाचा प्रॉब्लेम झाला होता. याचं कारण एंडोमेट्रियोसिस नावाचा आजार गर्भाशयाच्या अस्तराचा झालेला असतो. अस्तर सुजायला लागलं की ते हळूहळू पसरायला लागतं. मग टिबल ब्लॉक होऊ शकतो, एंडोमेट्रियाटिक ओव्हरिन सिस्ट होऊ शकतो, ॲडिजन म्हणजे चिटकाचिटकी होऊ शकते, पोटात सगळं आखडून जातं.
पेशंटला पाळीमध्ये, पाळीनंतर महिनाभर पोटात वेदना असतात आणि त्या वेदनांनी अक्षरशः पेशंट कळवळत असते. ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे ट्रीटमेंट केली, उदरधारा केली, जलकौचरण केलं, बस्ती केला की हळूहळू कमी होत जातात, वेदना कमी होत जातात, सूज कमी होत जाते आणि त्याच्यानंतर बीजांडकोशाची सूज जर निघून गेली, गर्भाशयाची सूज जर निघून गेली तर बीजांडकोश सहजपणे ओव्ह्युलेशन करायला लागतो. ओव्ह्युलेशन झालं की गर्भाशयातलं अस्तर रेडी असेल तर ते बीज चांगलं रुजतं. रुजल्यानंतर मात्र ते 9 महिने टिकायला लागतं. यासाठी गर्भाशयाची ताकद मूळतः वाढवावी लागते. त्यासाठी उत्तरबस्ती अत्यंत महत्त्वाचा असतो. एंडोमेट्रियोसिसमध्ये ट्रीटमेंट सक्सेसफुल होत नाही असं अनेक जण म्हणतात, पण तसं नाही आहे. एंडोमेट्रियोसिसचे आत्तापर्यंत आम्ही शेकडो पेशंट केलेले आहेत. एंडोमेट्रियोसिसमुळे जरी बीजाचा प्रॉब्लेम असेल तरी तो सुटतो. बऱ्याचदा एंडोमेट्रियोसिसमुळे AMH कमी असतं. AMH कमी असताना काय घडतं त्याचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला अजून मी दाखवतो. पेशंटला सांगितलं होतं कुठेही जा तुम्हाला बाळ होणार नाही, पण असं काहीही नसतं. हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि मग बघा की नक्की काय असतं. नमस्कार सर, माझं नाव गोपाल चिपोडे, राहणार बेटावात बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. माझं वय 32, माझ्या मिसेसचं वय 31. मी तुमच्याकडे येण्या अगोदर त्यांनी मला सांगितलं होतं की कुठेही गेला तरी तुझ्या मिसेसला मूलबाळ होणार नाही. नंतर मी तुमचा व्हिडिओ श्याम TV बघितला होता. नंतर मी 2017मध्ये तुमच्याकडे आलो. तर तुमच्याकडची ट्रीटमेंट 3 महिने घेतली. 3 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्हाला बाळ, माझी मिसेस प्रेग्नन्सी राहिली होती. आता 3 वर्षाचं बाळ झालं आहे. तर चांगलं आहे, ते समाधानी आहे. आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही ट्रीटमेंट मनापासून केली आणि तुमचे खूप आभार मानतो सर. बेसिकली बाळ होणार नाही असं म्हणणं खरं चुकीचं आहे. या पेशंटमध्ये 0.2 AMH होती. बीजांडकोश आता काम करणार नाही पुरेसं आणि बीज निर्माण करू शकणार नाही असं त्यांना सांगितलं आलं. पण ह्याचं मूळ कारण काय? आयुर्वेदात म्हटलं आहे, गर्भोत्पादस्य धातूनाम श्रेष्ठ कर्म क्रमास्मृतम. गर्भाचे उत्पादन करणं हे शरीरातील धातूंचे श्रेष्ठ काम क्रमाने आहे हे लक्षात ठेवा. मग सप्तधातूंची ताकद वाढवली तर त्याच्यातनं येणारी ताकद बीजापर्यंत पोचते, बीज निर्माण होतं. ती ताकद का कमी झाली हे पाहणं गरजेचं आहे. या पेशंटचं वय फारसं नव्हतं, 29 वय. या वयामध्ये खरं बीजांड क्षमता कमी होत नाही, पण कमी झाली होती. त्याची कारणमीमांसा केल्यानंतर, ट्रीटमेंट केल्यानंतर 3च महिन्यात ज्या पेशंटला सांगितलं होतं गर्भधारणा होणार नाही, या पेशंटला 3 महिन्यात गर्भधारणा झाली. यात कुठेही चमत्काराचा भाव नाही. यात शास्त्रशुद्ध आयुर्वेद चिकित्सा आहे. चिकित्सा जर योग्य पद्धतीने केली तर नक्कीच यशस्वी होऊ शकते. स्नेहाताई. डॉक्टर, यानंतर आणखी एक कॉलर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. इचलकरंजीवरून सुधीरजी बोलत आहेत. सुधीरजी नमस्कार, डॉक्टरांना प्रश्न विचारा. ओके सर, नमस्कार. नमस्कार. सर नमस्कार, माझं नाव सुधीर बागडे, मी इचलकरंजी कोल्हापूर बोला बोला तुम्ही सुधीरजी. सलग बोला. हा सर, तर माझे आता लग्न होऊन 5 वर्ष झाले. तर 2017ला लग्न झालं होतं. तर माझी आता प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट चालू केली होती मागच्या वर्षी. तर ट्रीटमेंटमध्ये मला माझ्या मिसेसमध्ये काही प्रॉब्लेम सांगतात डॉक्टर, की त्यामध्ये दिसतं की पण हे तिचं AMH कमी आहे. मग AMH लॅप्रोस्कोपी करून घेतली. तर लॅप्रोस्कोपीमध्ये AMH थोडेफार प्रमाण वाढले, पण अजून तरी काही प्रेग्नन्सी सक्सेस नाही आहे. बरं ठीक आहे. बेसिकली AMH बद्दल आत्ताच मी तो अनुभव तुम्हाला दाखवला. बेसिकली 0.2, 0.3, 0.1, 0.4 AMH असणारे बरेच पेशंट आपण आजपर्यंत ट्रीट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहायला फार वेळ लागलेला नाही. म्हणजे 4 महिने, 6 महिने, 8 महिने यातच बऱ्याच जणांना गर्भधारणा झालेली आहे. याचं कारण AMH कमी का झालं आहे? म्हणजे तुम्ही लॅप्रोस्कोपी करून घेतली, त्यानंतर AMH वाढली. खरं म्हणजे AMH वाढत नाही असं अनेक डॉक्टर्स सांगतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवून पेशंट पुढे जातात, पण असं नसतं. AMH वाढू शकते. याचं कारण अँटीमुलेरियन हार्मोन हा स्वतः काही करत नाही. बीजांडकोशात निर्माण होणाऱ्या बीजांडावर नियंत्रण ठेवण्याचं काम हा करतो. निर्माण करणं त्याचं काम नाही, नियंत्रण ठेवणं त्याचं काम आहे. नियंत्रण ठेवायला कामच नसेल तर AMH कमी राहते. थोडक्यात बीज निर्मिती करणं हे शरीराचं काम आपण जर प्राकृत केलं तर AMH आपोआप वाढायला लागतं, कारण त्याला नियंत्रण जास्त करावं लागतं. त्यामुळे AMH कमी आहे म्हणून फार काळजी करायचं कारण नाही. तुमचे जे काही रिपोर्ट असतील, तुम्ही डॉक्टरांनी तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळं मला दाखवा. याचं कारण मी स्वतः सर्जन म्हणून 10 वर्ष काम केलेलं आहे. मी लॅप्रोस्कोपी केली आहे, मी अनेक शेकडो डिलिव्हरी केल्या आहेत.
शेकडो ऑपरेशन्स केलेली आहेत, सिझर केलेली आहेत. मला या ऑपरेशनमधलं सगळं माहिती असतं. स्वतःचं हॉस्पिटल पुण्यात लक्ष्मी रोडला मी 10 वर्ष चालवलेलं आहे. सर्जन म्हणून जवळपास 16 हॉस्पिटलला ऑन कॉल सर्जन म्हणून काम केलेलं आहे. सर्जरीमध्ये नक्की काय करतात, काय पाहायचं असतं, कसं पाहायचं असतं, हे सगळं मला माहिती आहे. आणि त्याचा आधार घेऊन, त्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा करतो. त्यामुळे काळजी करू नका. रिपोर्ट तुम्ही कुठलेही केलेत, तपासण्या कशाही केल्यात, तरी चिकित्सा मात्र शास्त्रशुद्ध आयुर्वेदाची असेल आणि त्यातनं नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकेल याची मला खात्री वाटते. नक्कीच डॉक्टर, एक जाता जाता आणखी एक विचारायचं आहे, ते म्हणजे बीजदोष घालवण्यासाठी किंवा बीजदोषावर उपाय म्हणून आयुर्वेदातल्या, आता तुम्ही म्हणालात पंचकर्म आणि उत्तर बस्ती ह्या चिकित्सा खरंच कशा काय फायदेशीर ठरू शकतात याविषयी जरा आम्हाला सांगा. निश्चित. बेसिकली स्नेहाताई, जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा बरेच दिवस ट्रीटमेंट चालू असते आणि शरीराची क्षमता खूप खालावलेली असते. काही ना काही अस्वस्थपणा, अस्थिरपणा शरीरात आलेला असतो. हा जर लवकरात लवकर दूर करायचा असेल तर पंचकर्मातलं वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, कधीकधी धारा, या सगळ्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे दोष लवकर मोकळे होतात, शरीरातील मार्ग मोकळे होतात, ऊर्जा प्राप्त व्हायला लागते. आणि मग त्याच्याच जोडीला स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्येही उत्तरबस्तीचा आधार घेता येतो. पुरुषांमध्ये उत्तरबस्ती करताना शिश्नातनं औषध थेट आत सोडलं जातं. स्त्रियांमध्ये गर्भाशयात औषध सोडलं जातं. उत्तरबस्ती पेशंट आम्हाला थेट सांगतात की येऊन करा, पण तसं करता येत नाही. आधी शारीरिक चिकित्सा, शारीरिक पंचकर्म, वमन विरेचन करून शरीर शुद्ध होणं आणि त्यानंतर उत्तरबस्ती असं करता येतं. PCODसाठी क्षार तेल आहे, कासई तेल आहे, फलघृत आहे. अगदी ज्यांचं रिपीटेड ॲबॉर्शन्स होतात त्यांना फलघृत, शतावरी घृत, काश्मीरी कुटीत घृत यांचा उत्तरबस्ती करता येतो. अगदी फायब्रॉइड आहे, ट्युबल ब्लॉक आहे, तरी देखील उत्तरबस्ती करून खूप चांगला फायदा होतो. मात्र सांगितल्याप्रमाणे आधी बस्ती, वमन विरेचन आणि मग नंतर उत्तरबस्ती असं जर केलं, उत्तरबस्तीमधलं औषध योग्य वेळी बदललं, म्हणजे पहिल्या महिन्यात कुठलं, दुसऱ्या महिन्यात कुठलं, असं जर केलं तर निश्चितपणे रिझल्ट पुढे सरकतात. पंचकर्मामुळे रिझल्ट थोडे लवकर येऊ शकतात. नक्कीच. तर आपण पाहिलं की ज्यांना तुम्हाला सुद्धा असे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमच्या नातेवाईकांना असे काही प्रॉब्लेम्स असतील, संतती सुख मिळत नसेल, तर तुम्ही वैद्य विनय चंद्रकांत नगरे यांची उपचार पद्धती अवलंबू शकता आणि त्यासाठी सरांना संपर्क साधू शकता. सरांचे सगळ्या क्लिनिकचे पत्ता तसंच सरांचे नंबर, फोन नंबर्स आम्ही दिलेले आहेत. सरांची वेबसाईटसुद्धा आहे, ईमेल ID आहे, तोसुद्धा तुम्ही नोंद करून घ्या आणि सरांना संपर्क करा. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन डॉक्टर करतील. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.